थायलंड आणि त्याच्या शेजारील देशांना हादरवणाऱ्या भूकंपामुळे आतापर्यंत 694 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। US जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाच्या संभाव्य परिणामाचा अंदाज वर्तवताना 10,000हून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो असा धोक्याचा इशारा दिला आहे। या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाद्वारे म्यानमारला 15 टन जीवनावश्यक मदत पाठवण्यात आली आहे। या मदतीमध्ये अन्नधान्य, वैद्यकीय साहित्य आणि तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। भारताने आणखी मदत पुरवण्यासाठी तयारी दर्शवली आहे। या भूकंपामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून अनेक इमारती कोसळल्या आहेत आणि हजारो नागरिक बेघर झाले आहेत। या परिस्थितीत अनेक देश मदतीसाठी पुढे येत आहेत। जगभरातून एकतेचा आणि सहकार्याचा संदेश दिला जातोय। सर्व मृतांच्या कुटुंबियांना तारा न्यूजकडून शोक संवेदना। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।